रस्ता जो बनवला आहे ना हा मानलं पाहिजे त्याला, कमाल बनवलाय. अहो हॉर्न मारा रे हॉर्न. अरे या रोडचं काय कळतच नाहीत नक्की. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आपण आता आहोत वडाळा ईस्टला, लोढा न्यू कप परेड आहे ना तिकडे. तर ते काय उबरचं पॅसेंजर ड्रॉप केलं आहे अँड बघूया आता ऑन द वे टू दादर कोण भेटतं आहे का ते. पहिलं तर आपल्याला इथून युटर्न मारून जायचं आहे, कारण की सरळ जाऊन गेलो सँडवरून तर भरपूर लॉंग कट पडेल. तेवढा वेळ टाईमपास नाही करायचा, तेवढं भरपूर लॉंग कट नाही करायचं आपल्याला. इथूनच युटर्न मारून जाणार आहोत. सो चला, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फेस्टिवल असल्यामुळे रस्ते खरोखर खूपच मोकळे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट जास्त नाहीच आहेत गाड्या रस्त्यांवरती. पब्लिक सेलिब्रेशनच्या मूडमध्ये. इथून आपण आता युटर्न मारणार आहोत. ॲक्च्युली यामध्ये पिलर आहे ना, त्याच्यामुळे गाड्या दिसणं पण जरा रिस्की आहे. That's right. कारण की हा ट्रक रूटचा टर्मिनस, वडाळा ट्रक टर्मिनस इथे बाजूलाच आहे. हाच तो रूट आहे आणि इथून युटर्न घेणं सगळ्यात डेंजर आहे. कारण काय ना, राईट साईडने गाड्या फास्टेस्ट असतात आणि त्या ट्रकवाले, त्यामुळे आणखीनच जरा डेंजर वाटतं. आणि इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे हा रोड सिंगलच ठेवला आहे, म्हणजे फक्त एक ट्रक जाईल असाच ठेवला आहे. इथून 2 गाड्या 4 व्हीलर्स तरी जातात, पण रस्ता जो बनवला आहे ना हा मानलं पाहिजे त्याला, कमाल बनवला आहे. खरंच तुम्हाला कळलंच असेल की मी का बोलते, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी या रस्त्यात एवढं कमाल का बोललो आहे ते. आपण आता सिग्नलवरून राईट मारून सरळ सरळ GTB नगर स्टेशनच्या इकडून जाणार आहोत. बापरे, अरे बापरे, हे बघा या ट्रकच्या हे पण नाही आहेत, ब्रेक लाईट्स पण चालू नाही आहेत. आणि कसं यांना लोकांना अलाउड करतात ना तेच कळत नाही. नक्की सिग्नल चालू आहे, चालू झाला. लक चांगलं आहे आपलं. अहो हॉर्न मारा रे हॉर्न, मला तरी कळेल. इकडे वडाळा ट्रक टर्मिनस आणि वडाळा RTO सुद्धा इथंच आहे. जॉईन होती तीच आहे ती. बापरे, मधूनच. वा, That was good. Very good. बापरे, बसवलं त्याने त्याला. नाही बोललं असं तर मी घेऊन गेलो होतो, माझ्या ऑन द वे असतं तर. पण स्टील छोटंसं जरी असं तरी ड्रॉप केलं असतं. Oh, that's nasty. वाटलं होतं सण असल्यामुळे पब्लिक भरपूर असेल, तर उलट झालेलं आहे. पब्लिक कोणीच जास्त भेटत नाही आज. मध्येच कसं थांबवणार मी, मागचं येऊन ठोकणार मला, तर मी ब्रेक मारला चुकून तर. आणि तिथं पहिली गोष्ट सिंगल लेन आहे, तिथं गाडी थांबवू शकत नाही. ट्रॅफिक वगैरे असं विचारलं असतं तर बसवलं असतं, पण असं अचानक गाडी थांबवलं तर मागचं तो हॉर्न मारून माझा हेच करेल. व्हेरी गुड. आपण पुढून वरती जाणार आहोत, इथून डेंजरस आहे, त्यामुळे मी कधीच इथून जात नाही. कारण मागे जाणी तर उतरणाऱ्यांसाठी आहे ते. इथून जर कोण ठोकलं बिकलं तर का माझी चूक निघेल, त्यापेक्षा
इथून आहे तुम्हाला जायला. इथून तुम्ही खाली उतरू शकत नाही, इथून तुम्ही फक्त वर जाऊ शकता ब्रिजवर. तसं बघायला गेलं तर ब्रिजवरती पण आज एवढं काही ट्रॅफिक नसणार आहे. कधी कधी दादर वेस्टला जायला दादर टीटीला ट्रॅफिक असतं. बापरे, या रोडचं काय कळतच नाहीत ना. हे बघा ना, सरळ स्मूथ रस्ता असायला पाहिजे, हा खडबडीत आहे. आणि गाड्यांची कामं लवकर निघतात. सुनसान वाटते. आता ह्या वेळेला इथे भरपूर पब्लिक असतं आणि ट्रॅफिक सुद्धा येते. बघा, सगळे टॅक्सीवाले उभे आहेत सुट्टी असल्या कारणाने. शेवटच्या 1 सेकंदाला आपण ही लाईन क्रॉस केली आहे, झेब्रा क्रॉसिंगची. कोणीच नाही. मला वाटलं मीटरवरती तरी कोणीतरी भेटेल, कोणीच नाही भेटत आहे आज. अति घाई बाईकवाल्यांमध्ये. चला तर मग, तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठला पार्ट जास्त आवडला त्याबद्दल कमेंट जरूर करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.